आहा. कामून काय खाऊन राहिले म्हटलं? हा, तिकडून लगे पार तिकडूनच येऊ लागले चटक पटक करत. काय खाल्लं काय म्हटलं? येत होतो मी घराच्या तिकडं जेवण करायला. मग बाजूला आपले लाला भाऊ भेटले. आता लाला भाऊच्या शेतात किती मोठं जांभळाचं झाड आहे ते लागलेलं. काय टपोरी जांभळे आली शांता तिथे, तर ते दिले त्यांनी 2-4 तोडून. येत आहे तर तेच खाऊ लागलो. गोडसर एकदम एकदम गोडसर जांभूळ आहे. मग माझ्यासाठी नाही आणता का मग? घेऊन येते माझ्यासाठी 2-4. लाला भाऊ म्हटले नाही का घेऊन जा म्हणून 2-4 जास्तीचे. आता ते निघालेले, त्यांनी काय मला खास तिकडे बोलून थोडी दिले. ते जेवायला निघालेले, मी जेवायला निघालो. जाता जाता भेटलो. ते स्वतः खात होते, तर त्यांच्याकडचे दिले त्यांनी मला 2-4. तेवढ्यातच झालं. तुला पाहिजे असेल तर जाण तू मालाला घेऊन जा त्यांच्या वावरामध्ये. त्यांचंच तर झाड आहे ते. असं म्हणता का? बर, मग लाला भाऊ नाही ना सध्या इकडं शेतामध्ये? नसेल तर जातो बाबा आम्ही. जातो 2-4 जणी जातो मस्त. आता तुम्ही ते चटक आवाजच केला. जांभूळ आणते मस्त त्यांच्या तिथं आणि हे करते, मीठ लावून खाते. मग तुम्हाला पण ठेवते थोडेसे. जा. 2 जातं का 4 जातं, जे करायचं ते कर. आता मला वाढून दे पटकन, मला जायचं पुन्हा मग वापस. हा, गेलो तर बाजारात जाईन मी. पेरू लागले आपल्या झाडाला पण तिथं, तर मग ते काढून घेतो म्हणतो आणि जाऊन येतो. बरं का हो? पण मग मला लाला भाऊ पण आत्ताच आले असतील ना जेवायला. मग सध्या जाणं बरोबर राहील का? जाऊ दे जाऊन येऊन जाते मी. बघू, मला सांगते आजच्या दिवस लाला भाऊंना वाढून देईन, जाऊन येऊ. मग कसं राणी येण्याच्या अगोदर मला यावं लागल. मग ती नाही तर माग अख्खं गावभर फिरत बसती. आई कुठं गेली, इकडं बघ तिकडं बघ, याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय अशी करती. आणि एक तर आल्या भूक लागते तिला. तर घेते का तू? वाढून देते आणि घेतान का नंतर पोळी बी सगळं खाली ठेवून देते तुम्हाला. तुम्ही हात धुवून चालले जा मग लोटून. का तोपर्यंत येऊनच जाते. समजा मी थैला तुला घेऊन जावं लागेल ना. पहिले आता बघते फक्त चलती का नाही मला म्हणून. कर, तसं कर, जे वाटेल ते कर. मी घेऊन घेईन नंतर. ये जाऊन मग जा तिथं. मला बाई वाटतच ना, ती नाही त्या आतमध्ये असन. मला ये ना व शांताबाई, आतमध्ये ये ना. बाहेरूनच काय ओरडायली बा, ये ना. म्हटलंच मी हे असन किचन मध्ये. आता काय अडून पडलं होतं माझं पण एवढं बाबा त्या जांभळांसाठी का भर दुपारी जेवा खावायच्या वेळेला. जाऊ दे, आता आली तिथे जाते. बोल ना शांताबाई. आता लाला भाऊ आले आता तुमचे जेवायला, तर मग वाढून देऊ लागली मी. अन तू इकडूनच ओरडू लागली, घरात ये म्हणू लागली. तर मी आली असती घरामध्ये डायरेक्ट. तुला काय म्हणते का मी कशाला आली काय आली म्हणून? येऊन जायचं बिंदास. बोल ना व शांताबाई. आता माझी इच्छा आली ना घर जेवायला, मग त्यांना वाढून देऊ लागली मी. किचन मध्ये होती, तू इथूनच आरडाओरडा करू लागली. मला काय काम काढलं बोल. अबो मला माझी इच्छेने सांगितलं का लाला भाऊनी त्यांना जांभळ दिली मला 2-4 येताना. आणि बाई अशी चटक मोटक करत खाऊ लागले बाई मला ते. आणि आता मला काही राहुल्या गेलं नाही. म्हटलं चल ना मग जाऊन येऊ तुझ्या वावरातून, थोडीशी जांभळ घेऊन येऊ. हो का बाई, पिकले का म्हणे जांभळ? आता माझ्या इच्छाने मला तर नाही सांगितलं बाई काही. हा, चल मग जायचं म्हणते का? येऊ मग जाऊन सांगा. मग बघू अजून कोण येतं आपल्यासोबत. यांना वाढून देते आणि बघते यांना काय नको काय नाही ते, आणि मग येतेच. मग चला मग जाऊ. आता येतेच म्हणू लागली, कधी येते? चल ना आता सोबत.
मी माझ्या इच्छेनं दिलं वाढून आणि लागली पोळी भाजी तर घेतीन हाताने पुन्हा सगळं मांडून ठेवलं तिथं. मला काही नाही, मला राणी येण्याच्या अगोदर मला यावं लागेल ना वापस, नाही तर ते अख्खं गाव हिंडत बसती, कुठं गेली आई, कुठं गेली आई. त्यामुळे चल म्हणते मग लगेच. शांताबाई, एवढी गाय झाली का तुला? एवढी गाय झाली का जांभूळ खायची? चल मग आता नाही धीर धरत तर येते मी तुझ्या लाला भाऊंना सांगून येते. चल मग जाऊ, जाताना शिलाला वगैरे बोलू, कुणाशी तरी घेऊन जाऊ, कुणाला तरी. हाँ ये हुई ना बात, ऐसा कुछ तुरंत हाँ बोल देने का. चल मग आता. या वर्षी भलत टेन्शन दिसतं मला. हा आता जून महिना आला ना, जून महिना आला. काय तारीख आहे आज 20 तारीख आहे, 20-21 तारीख. आणि एक पाऊस पडायला तयार नाही. पाऊस तर जाऊ दे, ढगाळ वातावरण व्हायला तयार नाही बाई. कसं होणार आहे देव जाणे बाबा आपलं. काय होणार आहे शांताबाई? आपण आपली चुकी ना, निसर्गाचा ऱ्हास कुणी केला? आपणच केला आणि दोन्हीकडून आपणच बोंबलत बसतो. हा काय करती, काय नाही करत शांताबाई, काय करती? आपल्या शेतकऱ्याचं जगणंच असं कसं निसर्गावर आहे बाबा. काय खायचं, काय प्यायचं आपल्यासारखं तरी धकून जातं रे बाबा. गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचं तर काय मरणच आहे बाबा, मरणच आहे. बरोबर बोलली तू, मला एकदम बरोबर म्हणली. खना जमिनी विकाव्या लागतात रे शांताबाई. मग खनाखन जमिनी विकाव्या लागतात. काय करतील व बिचारे, काय करतील बिचारे. अगं बाई, जोडी कुठे चालली म्हटलं भर दुपारी एवढ्या उन्हातानाचं? घरात बसत जा ना, काय भटकत राहता गावभर, घरात बसत जा जरा. आम्ही चाललो कुठं पण. तुझं काय चालायचं का तुला? चल आता कुठं चलता म्हणता मला? कुठे चालल्या? चलायचं तर चल तुम्ही पण. चल माझ्या शेतारी चाललो. जांभळं खायचे, हे शांताबाईला मन झालं जांभळं खायचे म्हणून. चल म्हणे मला तुझ्या शेतामध्ये. म्हटलं चल बाई शांताबाई. पुन्हा म्हणतात का बाई मालानी तिच्या शेतातले जांभळं पण नाही दिले आणि मला लईच घमंडी आहे आणि मला नुसतं दुसऱ्यांच्या शेतातलं खाती आणि स्वतःच्या शेतातलं देत नाही काही, असं म्हणून म्हटलं चल मग बाई दुपारी तर दुपारी, काय त्यात दुपार काय संध्याकाळ काय. हां चला मग, चला तर शांत चला. चलते मी पण. जांभळं खाऊ माझे केस असे झाले जांभळे. जरा तर धडाचा जोक मार बशीला, हसू द्यायला पाहिजे आम्हाला. जांभळ्या केस जांभळं खाऊन झाले म्हणे. आमचे कसे बघ बरं काय भोरे, आणि शांताबाईचे बघ बरं कसे भुरे केस आहे. काही आपलं चल चुपचाप चलत असेल तर. तोंड कमी चालून हात पाय चालव जल्दी. घे तुझ्या इकडनं थैली घे जा तिकडं. बरं घेतो थैला घेतो. चला मग जाऊ. काय भरलं व झाड मला, काय भरलं झाड. बाप्पा लईच टपोरे ना आतून एक नंबर आहे. घे बरं तू काय कर, मला झोळी कर तुझ्या साडीची. समोरचा पदर आहे तुझा, तू झोळी कर आणि मी बरोबर फेकते तुझ्याकडं. धरा मग तुम्ही, काय म्हणता? अबा बाई तू चढशीन वरती तर झाड नाही काय येणार व खाली शांताबाई. मी चढते वरती, तू पकड खालून. असं म्हणती का? लगेच झाड खाली येईन का माझ्या वजनाने? एवढं तर मजबूत आहे, एवढं वारा पाणी आल्यावर नाही येत आणि माझ्या वजनाने खाली येईन का व ते झाड लगे? तू पण भलतीच बोलती बाई. आता भलतं सलतं बोलायला शांताबाई. खालच्या फांद्या जाड दिसायला, वरच्या फांद्या थोडी ना जाड असणार आहे. पडली धरली तर कंबर बिंबर मोडली तर पण चढती म्हणते तर मी चढू दे ना मला. तू चढणं काय मी चढणं काय? हो ने शांताबाई, चढू दे तिला.
आपण दोघी धरू, दोघी मिळून. चढा मग आता, चढा, कुणी चढा. फेकू का बा? कुठं उभे राहिल्या तुम्ही? मी कुठं, तुम्ही कुठं? जरा जागेला या ना जरा. चल व, चल, तिकडून आहे ती. अय मला, चल तिकडं, तिकडून फेकू राहिली न ती. भलत्याचे बाई बाप्पा तुम्ही. तुम्हाला दिसेना का? मला तर इथं झाडामुळे दिसेना, तुम्हाला दिसेना का? आणि खाली बिली पडले ते जांभळं तर जातील ना वाया. काही मजा राहील का त्याची खायची? नीट पकडा ती झोळी. आमची तर झाले बाबा आता जांभळं तोडून. आता आम्ही मस्त बसतो मैत्रिणी खायला. काही इथं खातो, काही घरी नेतो मीठ लावून आमच्यासाठी घरच्यांसाठी. तुम्ही खाल्ले का नाही जांभळं अजून या वर्षी? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून सपोर्ट करत जा, सबस्क्राईब करत जा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.